नमस्कार, मयुरीज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण चीज गार्लिक ब्रेड आणि प्लेन गार्लिक ब्रेड बनवणार आहोत। खूपच टेस्टी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे। पटकन अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही तयार करू शकता। मधल्या वेळेस किंवा छोट्याशा भुकेसाठी काहीतरी टेस्टी खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। चला तर मग छान अशा रेसिपीला सुरुवात करूया। गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी इथे मी 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्या आपण मस्त अशा ठेचून घेऊयात। त्याचबरोबर मी 4-5 चमचे अमूल बटर घेतलेला आहे। हा लसूण ठेचून झाल्यानंतर आपण बटरमध्ये काढून घेऊयात। एक चमचाभर लसूण आपण यामध्ये काढून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा चिली फ्लेक्स घालून घेऊयात आणि थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर। तुम्ही यासोबत 1 चमचा ओरिगॅनो किंवा मिक्स हर्ब सुद्धा घालू शकता। माझ्याजवळ नव्हते त्यामुळे मी घातलेले नाहीत। आता हे आपण मिक्स करून घेऊयात। मस्त असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा, हे मिक्स झालेलं आहे। आता आपण गार्लिक ब्रेड बनवायला घेऊयात। त्यासाठी मी 2 ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत। मी व्हाईट ब्रेड घेतला आहे, तुम्ही ब्राऊन ब्रेड सुद्धा घेऊ शकता। आता या ब्रेडवर तयार केलेली 1 चमचाभर बटर गार्लिक पेस्ट लावून घेऊयात। सगळ्या बाजूने आपल्याला ही व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे। ब्रेडच्या एका स्लाइसला व्यवस्थित अशी ही लावून झाल्यानंतर आपण दुसऱ्या स्लाइसला सुद्धा त्याचप्रमाणे लावून घेऊयात। दोन्ही स्लाइसला हे व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। आता हे आपण तव्यावरती भाजून घेऊयात। तवा मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे। अगदी कमी गरम असतानाच हे ब्रेड स्लाइस ज्या बाजूने आपण बटर गार्लिक पेस्ट लावून घेतलेले आहे त्या बाजूने घालून घेऊयात। आता ब्रेडच्या वरच्या बाजूला सुद्धा आपण ही पेस्ट लावून घेऊयात। दोन्ही ब्रेड स्लाइसला ही पेस्ट व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे। हे पहा, ही लावून झाल्यानंतर झाकण ठेवून अगदी 1-2 मिनिटं आपण अशीच ठेवून देऊयात। फ्लेम एकदम लो टू मीडियमच ठेवायची आहे। 1-2 मिनिटानंतर आपण हे ब्रेड स्लाइस पलटी करून घेऊयात। जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर हे करपले जातील। पलटी केल्यानंतर या वरच्या बाजूला आपण चीज स्लाइस ठेवणार आहोत। त्यामुळे हे मस्त असे गार्लिक चीज ब्रेड तयार होतील। हे पहा, हे तुम्ही चीज न वापरता सुद्धा तयार करू शकता। चीज न वापरता सुद्धा हे खूप छान लागतात। वरून थोडी चिली फ्लेक्स घालून घेऊयात आणि मिक्स हर्ब असतील तर ते सुद्धा घालून घ्या आणि थोडीशी कोथिंबीर। आता झाकण ठेवून हे चीज मेल्ट होईपर्यंत असंच ठेवूयात। इथे आपले हे चीज ब्रेड तयार झालेले आहेत। चीज गार्लिक ब्रेड मस्त बघता क्षणी खाण्याची इच्छा झालेली आहे। आता परत एकदा आपण प्लेन गार्लिक ब्रेड बनवून घेऊयात। त्यासाठी मी ही पेस्ट लावून घेतलेली आहे। दोन्ही बाजूने लावून आपल्याला हे मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। हे ब्रेड सुद्धा तयार झालेले आहेत। मस्त 5 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे। नक्की ट्राय करून बघा। चवीला सुद्धा अप्रतिम। आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।